युद्धामुळे सांगली जवळच्या कुपवाड, बामणोली, मिरज या एमआयडीसी सह औद्योगिक वसाहतींना आता भीषण गॅस टंचाई जाणवू लागली आहे। गेल्या 10 दिवसांपासून औद्योगिक कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील फोंड्री, इंजिनिअरिंगसह जवळपास 750 उद्योग जर गॅस उपलब्ध झाला नाही तर बंद पडण्याची शक्यता आहे। आणि या टंचाईच्या पार्श्वभूमीवरती औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांवरती बेरोजगारीची टांगती तलवार आहे। गॅस टंचाईच्या शक्यतेमुळे साधारण 750 उद्योग हे बंद पडण्याची शक्यता ही देखील निर्माण झालेली आहे। कुपवाडमधील एमआयडीसी मधील गॅस टंचाईचा आढावा आणि इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। सांगलीजवळील कुपवाड एमआयडीसी मध्ये देखील आता कमर्शियल गॅसचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा जाणवू लागलेला आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं ज्या गॅसच्या टाक्या आहेत त्या गॅसच्या टाक्यामध्ये आता गेल्या 10 दिवसापासून जो नियमितपणे गॅसचा पुरवठा होणं अपेक्षित होता तो काहीसा विस्कळीत आहे। आणि नेमकी आता या उद्योजकांची अडचण काय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या कंपनीचे या ठिकाणी संबंधित आहेत। काय अडचण आहे तुम्हाला, आता किती तुमच्याकडे गॅस शिल्लक आहे? सध्या आम्हाला ज्या प्रायोरिटी बेस ऑर्डर आहेत त्या फक्त फुलफिल काही पण द्याव्या लागत आहेत, पण ज्या नियमित स्वयंपाकाच्या ऑर्डर आहेत त्यासाठी आम्ही गॅसचा विचार काही पण त्या ऑर्डर थोडं आम्हाला काम थांबावं लागत आहे। सध्या कामाचा ओघ खूप आहे, पण सध्या आम्हाला प्रायोरिटी बेसच सध्या काम चालू आहे आणि हा जर गॅस व्यवस्थित सुरळीतपणे पुरवठा न झाला तर निश्चितपणे आम्हाला मार्च एंडिंगसारख्या महत्त्वाच्या इयर एंडिंगला खूप मोठ्या प्रमाणात व्यवसायामध्ये तुटवडा होऊ शकतो, लोकांना काम देणं अशक्य होऊ शकतो। जी सुप्रीमो कंपनी आहे ज्या ठिकाणी पाईप असो, पाण्याच्या टाक्या असो यांचं उत्पादन होतं ते आता सध्या कमी प्रमाणात त्याचं उत्पादन होतं चित्र फक्त गॅसच्या तुटवड्यामुळं झालेलं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कुपवाड, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।